तसंच त्यांना त्या लोकांना शिक्षा मिळावी भर चौकात ही मागणी केली. आदित्यजी, शहरातील लहान मुलं, वृद्ध आणि नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम हवेच्या गुणवत्तेमुळे झालेला नाही असा दावा पंकजा मुंडे यांनी केलेला आहे. आता हे पर्यावरण मंत्र्यांचं उत्तर आहे, पण मी एकच विनंती करेन त्यांना की छापील उत्तर जे शासनाकडून येतं ते वाचून दाखवण्याच्या आधी एकदा जे आम्ही एक प्रथा पाळत होतो की खरं काय आहे, कारण शासनाकडून उत्तर येतं हे खरे आहे, अंशतः खरे आहे, हे खरे नाही, असंच उत्तर येतं ते. आणि ते जे उत्तर आणि जे बाहेर वस्तुस्थिती आहे त्याच्यात जे अंतर असतं ना, ते काचेतून बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर बघितल्यानंतर जाणवेल. मराठा मंत्री असताना त्यांनी तीर्थक्षेत्र यात्रा योजना सुरू केली होती, मात्र आता ती बंद करण्यात आली. हो, मला वाटतं त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्र म्हणजे केंद्रात गृहमंत्र्यांचं घर बस. मराठा आरक्षणाच्या संदर्भामधला जो निर्णय घेण्यात आला होता तो 6 महिने झाले तरी अजून प्रत्यक्षात आलेला नाही असं दिसतंय. एकंदर जी आरक्षण प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया होती ती काही तांत्रिक गोष्टींमध्ये अडकल्यामुळे ही सगळी प्रक्रिया खोळंबल्याचं आता समोर आलं. बघा, हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आरक्षणाचा विषय असेल किंवा मग कर्जमुक्तीचा विषय असेल, अशी कितीतरी घोषणा आम्ही निवडणुकीच्या आधी ऐकल्या होत्या. आता लाडकी बहिणीचं देखील काय झालंय, किती लाडक्या बहिणी त्याच्यातून कमी केलेल्या आहेत. आणि हेच आमचं सांगणं आहे की विरोधी पक्षनेता, कदाचित हे पहिलं बजेट सेशन असेल जिथे ना विधान परिषदेत ना विधानसभेत विरोधी पक्षनेता आहे. नेमकी भाजपला भीती एवढी का आहे ह्याचं उत्तर तर मिळतच नाही आहे. पण आता निवडणुका झाल्या म्हणजे सगळं काही स्थगित करायचं आणि आनंदात कारभार चालवायचा, अशी मनस्थिती आहे का? अशी मनस्थिती असेल तर हे पण सगळं गुंडाळा ना, आपण कशाला रोज रोज इथे येतो मग. आदित्यजी, राज्यातील अल्पवयीन मुली ज्या आहेत त्या बेपत्ता होण्याचा गंभीर प्रश्न आज विधानसभेत देखील हा प्रश्न उपस्थित केला. एक आकडेवारी समोर आलेली आहे, पण ही परिस्थिती पाहता संपूर्ण आणखीन चिंता वाढत चाललेली आहे. सगळ्या परिस्थिती चिंता वाढत चाललेली आहे, पण त्याच्यावर काही मंत्र्यांकडून उत्तर आलं का हे देखील आपण पाहिलं. नुसतं सरकारने नोंद घ्यावी असं वरतून आदेश आलेले आहेत, पण सरकारने नोंद खरोखर घेतली आहे का, काय उपाययोजना करणार आहेत त्याच्यावर कुठेही काही आलेलं नाही. चाळीत राहणाऱ्या मुंबईकरांना वाहनं पार्किंग करण्यासाठी आता पालिका भूदंड आकारणार आहेत. मेन म्हणजे चाळीत राहणारे जे नागरिक आहेत त्यांची वाहनं त्यांना त्या गल्ली बोळात लावता येणार नाही. नाही, हे सगळे चाळे करण्याच्या आधी जे चाळीत राहतात त्यांच्यासाठी आम्ही जे सेस नॉन सेस प्रॉपर्टीज आहेत, मुंबईत लाखो मुंबईकर टेनेंट म्हणून राहतात, मग चाळींमध्ये राहतात, इमारतींमध्ये राहतात. काही चाळींची आपण जर परिस्थिती पाहिली तर खूपच एकदम भयानक झालेली, राहण्यासारखी नाही आहे. पण हे महानगरपालिका जे चाळे करत आहे ना, त्याला एकच पर्याय आहे, ते म्हणजे आम्ही सांगतो की पागडीचा कायदा त्याच्यात बदलून जे टेनेंट्स आहेत, मग पागडीमध्ये असतील किंवा नॉनसेस प्रॉपर्टीज ह्या उपनगरात आहेत, सेस प्रॉपर्टीज शहरात आहेत, दोन्हीकडे हा कायदा आणा. तिकडे जे राहतात त्यांना पहिलं संरक्षण द्या, त्यांना तुम्ही एक ओळख द्या टेनेंट्स म्हणून, त्यांचे जे काही अधिकार आहेत ते नीट ठेवा तुम्ही, आणि मगच पुढचं